नमस्कार मित्रांनो, सगळ्यात मोठी बातमी उद्यापासून एसटी मध्ये भाडेवाढ झालेली आहे। महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या सुद्धा तिकिटामध्ये भाडेवाढ झालेली आहे। एवढंच काय तर एसटी ने तुम्ही प्रवास करताय तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा। जे आपले विद्यार्थी मित्र एसटी ने आपल्या शहरामध्ये जातात, दररोज आपल्या कॉलेजला जातात, शाळेला जातात, किंवा जे आपले दररोज नोकरीला जाणारे एसटी ने आपले प्रवास करणारे जे मित्रमंडळी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण एसटीची आता भाडेवाढ झालेली आहे। महिला असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, विद्यार्थी असू द्या, तुम्हाला सगळ्यांना भाडेवाढ द्यावी लागणार आहे। ते किती टक्के झालेले आहे, काय आहे, आपण सगळे बघणार आहोत। एसटीचा प्रवास हा महागलेला आहे। तिकीट योजना काही बंद केलेल्या आहेत, त्या कोणत्या योजना बंद असतील? हाफ तिकीट जे आहे ते सुद्धा काही प्रमाणात तिथं बंद झालेलं आहे। तर काय आहे नेमकं याच्या मागे हे सगळं आपण पाहणार आहोत। कुठं नेमकं तुमचं जे हाफ तिकीट आहे ते बंद आहे? लाडकी बहीण योजनेला आपल्या लाडक्या महिलांना माहिती आहे की आपल्याला हाफ तिकीट आपल्याला सगळीकडे भेटतं। जर आपण कुठे पुण्याहून मुंबईला गेलो तर तुम्हाला हाफ तिकीट पहिलं होतं, परंतु आता काही ठिकाणी तिथं हाफ तिकीट सुद्धा बंद केलेलं आहे। ते कोणत्या ह्याच्यामध्ये, कोणत्या सिनारिओमध्ये, म्हणजेच कोणत्या काळात ते तुमचं हाफ तिकीट बंद होतं हे सुद्धा आपण सगळे डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपले नेते मंडळ आहेत त्यांच्यामध्ये सध्या संभ्रम चालू आहे की एक जण म्हणत आहे की भाडेवाढ झालेली आहे, एक जण म्हणते नाही। तर जे काही आपले एसटीचे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे एसटीचे मंत्री आहेत आणि त्यांनी स्वतः तिथं सांगितलेलं आहे की भाडेवाढ हे झालेले आहे जवळपास 13 ते 14% भाडेवाढ हे झालेले आहे। तर लाडक्या सगळ्या महाराष्ट्रातील आपल्या प्रवाशांना माझं एकच सांगणं आहे की थोडंसं विचारात घेऊन चला आता, कारण भाडेवाढ तुम्ही जर दररोज नेमकेच पैसे घेऊन जात असाल किंवा कमी जास्त जर तुमच्या ॲडजस्टमेंट असेल तर पैसे थोडेसे वाढवून घेऊन जा, कारण आता भाडेवाढ हे झालेली आहे। एसटीची भाडेवाढ हे तर झालेली आहे। आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आधीच माहिती आहे की जे आपले विद्यार्थी मित्र आहेत दररोज जे आपल्याला शहराच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी जातात त्यांना असतात, किंवा जे नोकरीला जाणारे आपले तरुण असतात, तरुणी असतात, जे किंवा आपले जे वयस्कर आजी आजोबा असतात ते सुद्धा प्रवास करतात, बरोबर ना? या सगळ्यांची यांना माहिती असणे गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जोपर्यंत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे। आता बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की हाफ तिकीट जी योजना आहे ही सुद्धा सध्या चालू आहे आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात आपल्या ज्या लाडक्या महिला आहेत, आपली आई आहे, आपली बहीण आहे, ह्या सगळ्या या योजनेचा लाभ घेत आहेत आणि ही योजना खरंच खूप चांगली आहे आणि त्याच्यामुळे भरपूर सहाय्यक होत आहे। परंतु आता जर आपण बघितलं तर ही हाफ तिकीट जी योजना आहे ती आता बंद झालेली आहे। तर ते कुठं बंद झालेलं आहे सांगतो। जर तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्यातून गुजरातला जात असाल तर ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही हाफ तिकीट वगैरे असतं ते तसलं बंद आहे, तसलं काही नाही। जर तुम्ही चुकून म्हणत असाल की मी महाराष्ट्रातून गुजरातला चालले किंवा बँगलोरला चाललोय तर हे दुसरे राज्य आहे, ते दुसऱ्या राज्यांमध्ये ही जी योजना आहे ही योजना चालणार नाहीये। तर तुम्ही एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस पण तुम्ही कुठल्याही राज्यातून, कुठल्या महाराष्ट्र राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत तर आपली जी ही योजना आहे हाफ तिकीट योजना ही फक्त महाराष्ट्रामध्येच आपण वापरू शकतो। महाराष्ट्रामध्येच फिरवून तुम्ही हे काम सगळं करू शकतात। आणि बघा, जो अजून जर तुम्ही हाफ तिकीटसाठी किंवा जे आहे एसटी मध्ये महिलांना 50% तर सूट भेटलेलीच आहे, परंतु त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या अटी सुद्धा असतील, जसं की वयांची अट आहे। जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत खास त्यांच्यासाठी आहे, जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनाच फक्त तिथं वयाची अट आहे, बाकीच्यांना वयाची अट नाही। परंतु आता जर आपण बघितलं सरसकट ही जी एसटी बस आहे ही लाडक्या महिलांसाठी तरी हाफ तिकीट आहे, हे एक लक्षात घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही अजून स्मार्ट कार्ड काढलं नसेल तर ते स्मार्ट कार्ड सुद्धा काढून घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या योजनांचं ह्या जी काही एसटीचं आहे हे स्मार्ट कार्ड एक येतं। त्या स्मार्ट कार्डमध्ये सुद्धा तुम्हाला हाफ तिकीटचं वगैरे सगळे या योजना ज्या आहेत त्या सगळ्यांचा तुम्हाला तिथं वापर 100% पाहायला मिळतो आहे। तर लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला आजच सांगतोय उद्यापासून हे नियम लागू झालेले आहेत। एसटीचे जे काही पैसे आहेत ते भाडेवाढ ही झालेली आहे, जवळपास 14% झालेले आहे। जर समजा आपण बघितलं तर पहिलं जर कुणाचं 100 रुपये तिकीट असेल तर ते आता 110 ते 114 या दरम्यान तुम्हाला ते द्यावं लागणार आहे। या सगळ्यांची नोंद आपल्या महाराष्ट्रातील सर्व एसटी प्रवास जे काही करणारे आहेत तरुण मंडळी, विद्यार्थी मंडळी यांनी निश्चित घ्यावी। काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।